अरे आकाराला येते माती दगडात बसे मूर्ती आकाराला येते माती दगडात बसे मूर्ती देव तुझा देव माझा रूपे किती नावे किती देव तुझा देव माझा रूपे किती नावे किती हा हसे देव पुसे देव म्हणे कुठे शोधितो मनामध्ये रायतो अंतरंगी रमतो गमले हे तिला तिनं मानसाला पूजले हे गमले हे तिला तिनं मानसाला पूजले मनामध्ये जपे भाव तू सुशीलचा देव 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 हिरवा वस्त्रा सुशील हा घास नको करूस मी बोलतेय ना त्यांच्याशी नाही करणार त्यांना तू काय बोलतेस कारण त्यांना चांगलं सत्य ऐकायचंच नाही त्यांना फक्त त्रास द्यायचा आहे तुला मला यांना समजावू शकत नाही झोपेचं सौंग घेणाऱ्यांना उठवता येत नाही आहे त्यांना दणकावूनच उठवावं लागतं काय म्हणालीस डॉक्टर मी पास झालं आता बस झालं मला माझे केस कापायचे नाही तुम्हाला द्यायचा आहे तो त्रास मला त्रास देण्यासाठी करताय ना तुम्ही हे सगळं मग परंपरेची ढाल समोर करू नका रूढी परंपरा सांभाळणाऱ्या जर तुम्ही असता तर असं स्वतःचं घर सोडून आला नसता काय समजता तुम्ही किती वर्ष किती पिढ्या चुकीच्या परंपरा जोपासणार आहात तुम्ही कुणी केली ही परंपरा देवाने सांगा नवरा गेला म्हणते स्त्रीला जगण्याचा हक्क नाही तिने हसायचं नाही तिने चांगलं खायचं नाही काय नेसावं कसं राहावं हे ठरवणारा समाज कोण आहे लग्न आधीपासून असतात ना केस स्त्रीला मग नवऱ्याचा आणि केसाचा काय संबंध हा धर्म नाही ही परंपरा नाही हा कोणीतरी दुष्ट माणसाचा विचार होता ज्याला स्त्रियांना सुखी बघायचं नव्हतं अरे नवरा मेल्याचं दुःख असतं उराशी त्यात तुम्ही केशवपन करून जगणाऱ्या एका स्त्रीलाही दुःखी करता हे पाप नाही सांगा कुठल्या पुराणात हे सांगितलं आहे
मानत असल्या रूढी परंपरा ज्यात देव पण नाही. देवाने सांगितले आहे माणसाच्या धर्माचे मूळ आहे करुणा. जिथे करुणा लोप पावते तो धर्म नाही. माणसाच्या धर्माचे मूळ आहे करुणा. जिथे करुणा लोप पावते तो धर्म नाही. माणसाच्या धर्माचे मूळ आहे करुणा. जिथे करुणा लोप पावते तो धर्म नाही. मला वाटलंच होतं तू असेच काहीतरी बोलणार. पण हे बघ, तुला आज शिक्षा दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही. सध्या घराबाहेर तू पाऊलही टाकू शकत नाही. कारण समस्त गावकरी घराच्या बाहेर उभे आहेत. त्यांना सांगून ठेव. आज जर का सुशीलेने केशवपन केलं नाही तर बरे केले. कारण तुम्हाला सांगून काही बरे होणार नव्हतेच. हे सत्य गावातल्या प्रत्येकांकडे पोचवायला हवे. उत्तम केले. नाही नाही, मी तुला जाऊ द्यायची. तू जर बाहेर गेलीस तर लोक तुला देखील रायबासारखं नाही नाही जाऊ द्यायची म्हणाले ना. मला जायला हवं आई. कुठलीही चुकीची गोष्ट मी करणार नाही आणि सहनही करणार नाही. मी क्रांतिकारक आहे. समाजात क्रांती घडवणार. मला आशीर्वाद दे. सुशीले 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 सुशीला एका सर्वसामान्य घरातून आलेली असामान्य विचारांची मुलगी. साल 1920. ज्या काळात विधवा विवाह करण्याचा विचार करणेही पाप समजले जायचे त्या काळात या छोट्या मुलीने समाज आणि घरच्यांचा विरोध पत्करून आपल्या सासऱ्याचा पुनर्विवाह केला. तेही एका विधवेशी. पार्वती आणि गिरधरावांचे लग्न झाले. यामुळे समाज आणि कावेरी आत्याचा सुशीलेवरचा रोष आणखीनच वाढला आणि सुशीलेचा राग कावेरीने पार्वतीवर काढला. कावेरीच्या छळाला कंटाळून आणि समाजाने लावलेल्या बोलाने त्रासून पार्वतीने आत्महत्या केली. या घटनेचा प्रचंड परिणाम सुशीलेवर झाला. असं म्हणतात की सगळ्या गोष्टींवर काळ हाच उपाय आहे. तसेच झाले. काळ जात होता. सुशीला मोठी होत होती.
आणि आयुष्य नव्या उमेदीने समोर आले 12 वर्षांनंतर. अगं काय करतेस कावेरी? दादा तू काय करतोयस? हार घालतोय मी. अरे तू जे पाप केलंयस ना ते अजून वाढू नये म्हणून काढतेय मी तो हार. तर तिचा फोटोच नकोय आपल्या घरात. हवाय कशाला या सटवीचा फोटो आपल्याकडे? हवाय कशाला म्हणजे? माझी बायको होती ती. अरे दादा लोक आपल्या चुकांवरती पदर घालतात, तू हार घालतोयस, पूजा करतोयस. अगं कावेरी बस ना बस. अगं किती वर्ष अशी भांडणार आहेस तू? आता आपलं हे वय आहे का एकमेकांवर कुरघोडी करण्याचं? अरे ते झाले कावेरी, सोडून द्यावे, सोडून द्यावं. सोडून द्यावे? सोडून देणं सोपंच असतं रे दादा. शेवटी ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं. कावेरी तुझं दुःख मी समजू शकतो. हे बघ तुझ्या नवऱ्याने तुला सोडलं तेव्हापासून तू अशी चिडचिडी झाली आहे. अगं पण आपल्या वाटेवर अंधारलं म्हणून काय दुसऱ्याच्या वाटेवर काचा टाकायच्या का आपण? वेडी कुठली? सुशीलचा देव तू सुशीलचा देव. तुझ्या नवऱ्याने तुला सोडलं तेव्हापासून तू अशी चिडचिडी झाली आहे. अगं पण आपल्या वाटेवर अंधारलं म्हणून काय दुसऱ्याच्या वाटेवर काचा टाकायच्या का आपण? वेडी कुठली? का पाहावं मी इतरांना सुखात? मला सोडली नवऱ्याने. काय कमी होती माझ्यात? पण सोडलं. आणि ही पार्वती विधवा, पण तरी तिला मात्र सौभाग्य मिळतं. कशी बघून घेईन मला नाही जमायचं हे. जमवून घ्यावं लागतं कावेरी, जमवून घ्यावं लागतं.
आपलं दुःख विसरून दुसऱ्याच्या सुखात सुख मानायचं. हे बघा, असे काही नाही की जे आपल्या वाट्याला आले ते भोगत बसायचे. या अशा विचारांमुळेच आहे ना आपण इतकी वर्ष गुलाम राहिलो. आपल्याला जो निर्णय घ्यावासा वाटतो ना तो आपण आपल्या पद्धतीने पार पाडायचा. मग गुलाम म्हणून राहायचे की स्वातंत्र्य हवे हे ज्याचे त्याचे त्याने ठरवावे. अहो पण या स्वातंत्र्याबद्दल का बोलतेय मी बोलतेय ते आपल्या सर्वसामान्य आयुष्याबद्दल. मला तर वाटतं ना की आपलंच काहीतरी चुकलंय खास. नाहीतर सगळ्यांच्या बाबतीत हे असे कसे व्हायचे. माझ्या सुशिलेच्या आयुष्याचं मातेरं झालं. अहो नाहीतर काय, विधवा झाली माझी पोर. त्यात ती आत्याबाई कायमची येऊन बसली. अहो हे भोग नाही तर काय आहे. सुशीलचा देव तू, सुशीलचा देव. माझ्या सुशिलेच्या आयुष्याचं मातेरं झालं. अहो नाहीतर काय, विधवा झाली माझी पोर. त्यात ती आत्याबाई कायमची येऊन बसली. अहो हे भोग नाही तर काय आहे. असा हिशोब मांडलास तर कुणाचेच आयुष्य सुखी दिसायचे नाही तुला. पार्वतीबाईंचे काय झाले? ते होणारच होते. काय? नाहीतर काय, विधवेने कधी पुनर्विवाह केलाय का? काहीतरीच वागायचं. हे असे बोलून बोलून त्यांना त्यांचा जीव नकोसा केला तुम्ही लोकांनी. चुकीचे वागले ना की असंच होणार. मला सांगा, समाज म्हणून काही आहे की नाही? तो आहे ना, समाज तर आहेच. त्रास द्यायला, नको तिथे एकोपा दाखवायला, माहित नसलेल्या रूढी परंपरेचा स्तोम माजून त्रास द्यायला समाज आहेच. असे म्हणू नका. सुनंदला सांभाळलंच ना नंतर गावानी. कुणी? गावाने. अहो काय बोलताय? अहो तो निघून नाही गेला का कायमचा? कुठे गेला हे देखील कळले नाही. हो का? पण गावानी त्याला सांभाळायचे कबूल केले होते चावडीवर सर्वांसमक्ष. हो केले तर केले ना.
गाववाल्यांनी सुननला सगळ्या समक्ष उभे केले आणि सांगितले, अरे मुला, तुझ्या आईने जे पाप केले त्या पापाची शिक्षा आम्ही तुला नाही देणार. तू ती ह्या गावात फिरू शकतोस, बागडू शकतोस, पुन्हा जगू शकतोस. हे असेच सांगितले होते. आठवतं ना तुला? आठवते. गावाने सांभाळायचे कबूल केले होते. म्हणजे काही बोलायचे? याच तुझ्या समाजाने बाळूच्याही बायकोचा गळा घुटला. काहीतरीच काय. नाहीतर काय, मूल झाले नाही म्हणून किती छळले. शेवटी अघोरी उपाय करू लागली ती एवढीशी पोर. सुशिलेने किती समजावली, शेवटी कुठे आहे तो? आणि असं कशा आलं अचानक? काही कळवलं सुद्धा नाही. अगं बाई, मी घरात काही केलेलं देखील नाहीये. आता आला की 2 दिवसात जाईल. लाडू नाही, चिवडा नाही. आता कसं करावं? तुम्ही असं करा, तुम्ही ताबडतोब बाजारात जा म्हणते ना. हे बघा, अहो ऐकून तर घ्या. राधेच आलाय ना? नाही.